प्रेक्षक बंधू नमस्कार. यावेळेला एच न्यूजची टीम डॉक्टर सेनगुप्ता रवी भवनला असणाऱ्या त्या हॉस्पिटलमध्ये आहे, ज्या ठिकाणी एका संपत्तीच्या वादातून वकील आणि त्यांच्या इतर साथीदारांनी बेछूट मारहाण केली, ज्यामध्ये 2 लोक अत्यंत जखमी झालेले आहे. कुणाला 20 टाके पडले तर कुणाला 100 टाके पडलेले आहेत. नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे. FIR सुद्धा करण्यात आलेला आहे. मात्र उलटा चोर कोतवाल को डाटे या पद्धतीनं आज जे फिर्यादी आहे त्यांच्यावरच पोलीस अन्य केसेस लावत आहे असं म्हटलं जात आहे. यावेळेला दस्तूरखुद्द ज्यांना हे घाव लागलेले आहे, 20 टाके पडलेले आहे, ते आता थोडेसे व्यवस्थित दिसतात आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, काय नाव आपलं, काय सांगाल? माझं नाव अविनाश कोलते. काय झालं अविनाश भाऊ? ते माझे पार्टनर होते जुने, संजय धाबेकर. यांच्याशी माझा प्रॉपर्टीचा वाद सुरू होता. कोर्टात केस सुरू आहे. त्यांनी याच्या आधी मला अनेक वेळा खोट्या तक्रारीमध्ये फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बजाजनगर पोलीस स्टेशनलाही त्यांनी माझ्याविरुद्ध तक्रार केलेली होती आणि धंतोली पोलीस स्टेशनलासुद्धा तक्रार दर्ज केलेली होती. त्या सगळ्या तक्रारी खोट्या होत्या. आणि आता मला 2 दिवसापूर्वी त्याचा फोन आला आणि आपण बसून हा विषय सेटल करायचा असं त्यांनी बोलला. तर मी म्हटलं ठीक आहे, आपल्याला तर मलाही काही विषय वाढवण्यात आणि 10 वर्ष 20 वर्षापर्यंत काही होणार नाही हे आपल्याला माहिती आहे, तर विषय संपवून टाकू. तर मला ठीक आहे, मी तुम्हाला 1-2 दिवसात फोन करतो बा. तर दुसऱ्या दिवशी मग सकाळी त्याचा परत फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आपण 1:30 वाजता माझे वकील ॲडव्होकेट मासोदकर यांच्या ऑफिसमध्ये भेटू, तर तुम्ही तिथे या. मी म्हटलं वकिलांचं इकडे जाण्याची काय गरज आहे, आपण आपसातला वाद आहे, घरी बसून सोडू. मी तुमच्या घरी येतो किंवा तुम्ही माझ्या घरी या. पण त्यांनी म्हटलं नाही, तुम्ही तिथे या, तिथं काही प्रॉब्लेम नाही आहे आणि एकटेच याल, काही हरकत नाही आहे. तरी मी माझ्या सहायला घेऊन तिथे पोहोचलो. माझं सहा अभिजित समर्थ. तुमचं? माझं नाव अविनाश कोलते. आणि आम्ही दोघे तिथे गेलो. गेल्यानंतर विचार झाला, बोलणं चालणं सुरू असताना त्यांनी सांगितलं की माझे 1.25 कोटी रुपये तुमच्याकडे निघते, तर तुम्ही 1.25 कोटी रुपये देऊन द्या आणि जसे मला पैसे मिळाले तर आपण कोर्टातून केस विड्रॉल करून घेऊ. तर मी म्हटलं हा तर विषय नाही. हमला केला, किती लोक? तर संजय धाबेकरनी लगेच म्हणजे तेवढ्याच काय झालं की मी एक प्रपोजल तयार केलेला होता. प्रपोजलचे पेपर गाडीत असताना मी माझ्या सहायला म्हटलं ते डॉक्युमेंट घेऊन ये. त्याने डॉक्युमेंट घेऊन आला आणि तो एक पेज मी झेरॉक्स कॉपी धाबेकरला वाचायला दिली. तो त्याने वाचण्याचं सोडून दिलं आणि उठला, पलटून माझ्या सहावर त्यांनी चाकूने सपासप वार करणे सुरू केले. मी त्याला वाचवण्याकरता आडवा झालो, तर लगेच यांनी मासोदकर वकिलांनी रॉड काढला आणि त्या रॉडनी माझ्यावर हमला केला. तर मला 2 ठिकाणी जखम झालेली आहे. आणि त्या दरम्यान मला ॲडव्होकेट प्रकाश मासोरकर यांनी मागे पकडून ठेवलेलं होतं. त्यांनी पकडून ठेवलेलं होतं. आता तुम्हाला काय पाहिजे, नेमकं कोणता न्याय पाहिजे? न्याय म्हणजे आता गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे. आणि मला अशी माहिती मिळाली आहे की माझ्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे. तर माझ्यावर गुन्हा दाखल होण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही दोघेही साहेब ॲडमिट आहोत. सिरियसली गुन्हा दाखल आहे. 100% माझ्या सहायला लागले आहे, मला 20 टाके लागलेले आहे. आणि त्यांनीच हमला केला आणि आमच्यावर गुन्हा कसा दाखल होत आहे? किती टाके पडले तुम्हाला? 100% माझ्या सहायला आहे आणि मला 20 टाके आहे. आम्ही ॲडमिट आहोत आणि ते तिघेही व्यवस्थित असून त्यांनीच हमला केला आणि आमच्यावर गुन्हा दाखल झाला. हा कसं काय विचाराची बाब आहे. तो उलटा चोर कोतवाल को डाटे या उक्तीप्रमाणे हे कामकाज झालेलं आपण बघू शकता की या ठिकाणी पेशंट स्वतः दिसतात आहे. अभिजित कोलते, अविनाश कोलते, ज्यांना 20 टाके लागलेले आहेत. खूप मोठी जखम झालेली आहे. आणि या संदर्भात जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली तर पोलिसांनीच आरोपीला सोडून या फिर्यादींवरच गुन्हे दाखल केलेले आहे. हा एक चिंतेचा विषय आहे. आता आपण कोलतेनंतर
आपण तिकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी पण आपण अभिजित समर्थ यांच्याशी पण बातचीत करणार आहोत, ज्यांना 100 टाके लागलेले आहेत. काही म्हणायचं आहे तुम्हाला? डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं आम्हाला की आम्ही थोडक्यात बचावलो, अन्यथा खूप गंभीर स्थिती आज निर्माण राहिलेली असते, म्हणजे डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हा प्राणघातक हमला होता असं म्हटल्यास वावगं ठरू नये. आपल्यासोबत यावेळेला अविनाश यांचे काही नातेवाईकसुद्धा, त्यांना आपण विचारूया काय घटना झाली, काय सांगाल? मला काहीच माहीत नव्हतं. त्यांचा फोन आला की मला मार लागलेला आहे आणि मी दवाखान्यामध्ये आहे. तर मग आपला तर जीव मानत नाही. तुरंत मी ड्रायव्हरला बोलवलं आणि सरळ इथे आली तर ते ICUमध्ये होते. त्यांना खूप लागलं होतं. पाहूनच माणसाचं खालवर जीव होऊन गेला होता. पण अशा परिस्थितीमध्ये काय करणार होतं. पण त्यांना समजायला पाहिजे की ज्यांनी एवढं मारलं आहे त्यांना, ते असे कसे बाहेर फिरून राहिलेले आहे. आज जर काही झालं असतं तर काय केलं असतं आम्ही लोकांनी? काय ताई तुमची मागणी आहे? मागणी काय आहे? त्यांना अटक झाली पाहिजे. काय म्हटलं? त्यांना अरेस्ट करायला पाहिजे, अटक करायला पाहिजे त्यांना, आणि वकिलांनाही अटक करायला पाहिजे. काऊन की वकीलच्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि त्यांनी हमला केला. आज वकील असे करू शकत नाही. त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून त्यांनी हमला करून राहिले. वकील लोक मारायची अथॉरिटी आहे का? ते कम्प्रोमाइजसाठी बोलवलं होतं त्यांनी. अजून ते वकील त्यांना मारून राहिले. आमच्या भाऊजी, अजून भावाला 100 टाके भावाला पडले, भाऊजींना 20 टाके पडले. उद्या जर का कमी जास्त झालं असतं आमच्या हिच्यावर किती मोठा पाळ कोसळला असता. बरोबर बोलत आहे भाऊ आमचा. आज आम्ही कोणाकडे बघितलं असतं? त्यांनी आम्हाला काही म्हटलं असतं का? कोणी काही साथ दिलं असतं का? नसतं साथ दिलं असतं. काय सांगाल तुम्ही? सांगायचं काय भाऊ, आम्हाला फक्त त्यांना अटक करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. आमची मागणी हीच आहे की आम्हाला न्याय पाहिजे. तर अशा प्रकारे कोलतेच्या नातेवाईकांनी आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि वकिलांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारवाई झाली पाहिजे अशी यांची मागणी आहे. आता आपण थेट जाऊया अभिजित समर्थ ज्यांना 100 टाके लागलेले आहे त्यांच्याशी पण आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. जर ते बातचीत करायला तयार असेल तर नक्कीच बातचीत करूया. पण एकूणच झालेली ही जी घटना आहे ही अत्यंत मनाला हेलवणारी आहे. फक्त मात्र प्रॉपर्टीच्या वादातून एवढी मोठी घटना होणे, जीवघेणी हमला, पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. आता आपण जातो आहे दुसऱ्या वॉर्डामध्ये ज्या ठिकाणी अभिजित समर्थ तिथे आहेत. आमदार साहेब, वकील आणि त्याच्या गुंडांनी प्राणघातक हमला कुलतेटवर केलेला, काय सांगाल? खरं म्हटलं तर ही फार मोठी घटना आहे. पण नागपूरला जो प्रकार चालू आहे त्यामुळे या घटनेला असं महत्त्व आलं नाही. पण 2 वकील आणि जो यांचा पार्टनर होता त्यांनी बोलावून वकिलांच्या ऑफिसमध्ये एवढं हे करणं आणि एवढा मोठा जखमा करणं आणि जे चाकूने मारणं, म्हणजे हे सर्व प्री प्लॅनिंग होतं. मी आता सन्माननीय PI साहेब यांना भेटायला चाललो. CM साहेबांची वेळ घेतली आहे. पोलीस कमिशनर साहेबांनाही फोन केला पण ते आता मीटिंगमध्ये होते त्यामुळे त्यांनी फोन उचलला नाही. त्यांनाही भेटून मी सविस्तर सगळं लावणार आहे आणि याचा छडा नक्कीच लागेल अशी मला आशा आहे. गुन्हेगारांवर काय कारवाई केली पाहिजे? गुन्हेगारावर जी मोठ्यात मोठी कारवाई आहे ते करायलाच पाहिजे. शेवटी हा खुनाचा प्रयत्न आहे. यांचा जो समर्थ म्हणून जो साडा आहे त्याला जीव मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तो तिथून जर पडून गेला नसता तर तो नक्कीच तिथे त्याचा स्पॉट झाला असता. त्यामुळे त्यांना मोठ्यात मोठी कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. संपत्तीच्या वादातून झालेल्या या थरारामध्ये 2 इसम गंभीर जखमी झालेले आहेत. कोलते आणि समर्थ त्यांचं नाव सांगितलं जात आहे. एकाची प्रकृती अतिशय खराब अशी आहे, त्याला 100च्या वर टाके लागलेले आहेत, दुसऱ्याला 20 टाके लागलेले आहे. वकील आणि त्यांच्या इतर गुंड साथीदारांनी हा हमला केल्याचं विश्वसनीय सूत्र म्हणजे जे पेशंट आहे त्यांच्या घरच्या लोकांनी सांगितलेलं आहे. याकडे आता पोलीस कशा प्रकारे लक्ष देतं, खरंच आरोपींना शिक्षा होईल का, त्यांना शासन होईल का, की उलटा चोर कोतवाल को डाटे या उक्तीप्रमाणेच काम होईल, हे सुद्धा बघावं लागणं तेवढंच गरजेचं आहे. मात्र दोन्ही पेशंटनी त्या संबंधित आरोपींवर आणि त्यांच्या इतर साथीदारांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीसुद्धा करण्यात आलेली आहे. याकडे आता कारवाई कशी होणार, कधी होणार आणि केव्हा होणार याकडे संबंध शहराचं लक्ष लागलेलं आहे.
नागपूरच्या रवी भगन या परिसरातून सेनगुप्ता हॉस्पिटलच्या परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, एच न्यूज नागपूर.